ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या सुंदर वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनी गेले, परी जीव अज्ञान तैसे चिठेले। देहे बुद्धीचे कर्म कोटे टळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना। म्हणजे काय बघा, समर्थांनी किती सुंदर वर्णन केलेलं आहे। संत महात्म्यांनी या अज्ञानी जीवांसाठी हा ज्ञानाचा विचार आहे ना, तो स्पष्टपणे सांगून ठेवलेला आहे। म्हणजे काय बरं, म्हणजे देहबुद्धीने खोटी कर्म त्यातून हातून घडत राहतात आणि अहंकारामुळं त्यांना सनातन असं आत्मज्ञानसुद्धा मिळत नाही। जेव्हा मनुष्य आहे ना बघा अहंकारामध्ये बुडाला जातो, तेव्हा मनुष्याला देवधर्म दिसतो का बरं? कधीच दिसत नाही। तो त्याच्या नादामध्ये अजून वाईट कर्म करत राहतो, मग त्याला पुण्यकर्म करायला वेळ मिळेल का बरं? पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुझ्या जीवनामध्ये किती दुःख जरी आलं तरी जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका, धीर सोडू नका। आणि जर काही घ्यायचं झालं ना तर फक्त भगवंताचं नामच घ्या। मी तुमच्याकडे येतो, पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवत नाही। बघा भगवंतानी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, मी आहे ना वाईटाकडे सुद्धा जात असतो, चांगल्याकडे सुद्धा जात असतो, पण जो माझ्यासाठी तत्पर असतो ना मी लगेच तिथे राहतो। बघा आपल्या घरामध्ये सुद्धा आहे ना 2 वेळा भगवंत येत असतो। बघा जेव्हा सकाळ होते ब्रह्ममुहूर्तावर तेव्हा भगवंत येण्याची वेळ असते, पण तेव्हा आपण जागे असतो का बरं? तेव्हा आपल्या डोळ्यांवर झोप असते, आपण अंथरुणात झोपत राहिलो तर मग भगवंताची भेट आपल्याला होईल का बरं? कधीच होणार नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, बघा आपण कधी आपण स्वतः विचार करायला हवा की दरवेळेला निरूपणामध्ये सांगितलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर उपासना करावी, कारण ब्रह्ममुहूर्तावर उपासना का करावी ना, याचं उत्तर आहे कारण भगवंत आपल्या घरामध्ये येण्याची वेळ आहे ना ती ब्रह्ममुहूर्ताची आहे। म्हणूनच त्यावेळी भगवंत जर आपल्या दरवाजाजवळ येत असेल आणि भगवंताला घ्यायला आपण आपल्या वैखरीमध्ये नामस्मरण करत नसू तर भगवंत आपल्या घरामध्ये येईल का बरं? बघा तुम्ही विचार करा, जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही ना तोपर्यंत त्याची उत्तरंसुद्धा तुम्हाला मिळणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी लक्ष्मी येते आणि तेव्हा आपल्या घरामध्ये आपण बघा आपल्या पत्नीशी भांडत असू, वादविवाद चालू असतील तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये थांबेल का बरं? पण त्या जागी जर संध्याकाळी आपण उपासनेला बसलेला असू तर लक्ष्मी आहे ना निरंतर आपल्या घरामध्ये राहील। मग ह्या गोष्टी आपल्याला माहीत असूनसुद्धा आपण करत नाही, मग जबाबदार कोण आहे बरं? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, योग्य निर्णय आहे ना तो योग्य निर्णय योग्य वेळी घ्यायला हवा। म्हणजे बघा समर्थांनी भगवंतांनी सांगितलेलं आहे, मी तुमच्याकडे रोज येत असतो, पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवत नाही। मी येण्यासाठी तुमची वाट मोकळी करा, म्हणजे सतत नामस्मरण घ्या। त्याच्याजवळ भगवंताचं नाम आहे ना, त्याच्या मागे पुढे मी उभा राहतो। मी तुझ्याजवळ आहेच, तो कसा आहे ना याचा विचार तुम्ही करू नका, तुम्ही नुसतं नामस्मरण घ्या, बाकीचं सर्व मी पाहून घेईल। इथे तू
तुकाराम महाराजांचा सुद्धा अभंग आहे ना, एवढा सुंदर आहे ना. बघा, बोलावे बरे बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नयेच रे. थोडक्यात समजणं थोडक्यात समजावणं, शब्दातमुळे दंगळ शब्दांमुळे मंगळ. शब्दांचं हे जंगल जागृत राहावं, जिभेवर ताबा सर्व सुखदाता. पाणी वाणी नाणी नासू नये. बघा, किती सुंदर अभंग आहे. म्हणजे मनुष्यानं खरं बोलायला हवं. खरा तो एकची धर्म साने गुरुजींनी पूर्ण जगाला सांगितला ना. म्हणून मनुष्यानं आयुष्यामध्ये जे काही कर्म तुम्ही करत राहाल ना, ते स्वच्छ मनाने करायला हवे, पवित्र मनाने करायला हवे. म्हणजे कुणावर निंदा करू नये. जर आपण करत राहिलो ना, तर आपली अधोगती होत असते. आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होत नाही, आपण आयुष्यामध्ये यशस्वी होत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर या आपल्या वैखरीच्या शब्दांमुळं दुसऱ्याच्या जीवनात दंगल होऊ नये, दुसऱ्याच्या जीवनामध्ये भरपूर दुःख होऊ नये. म्हणून आपले हे शब्द आहेत ना, ते बाणासारखे असतात. एकदा की आपण बाण सोडला ना, की तो कुठे जाईल सांगता येत नाही. तो कुणाचा प्राणसुद्धा घेऊ शकतो. म्हणून बाणामुळं कधी चांगलं झालं आहे का बरं? म्हणून कुणाचा एक वेळ प्राण तरी घेईल, कुणाला जखमी तरी करेल. म्हणजेच हे शब्द जणू काही बाण आहेत, तलवारीची धार आहेत. ते कधी आणि कसे वापरावे ना, हे ज्याला कळालं ना, तो भगवंत स्वरूप होतो. म्हणून मनुष्याच्या जिभेवर ताबा असायला हवा. पण हा ताबा मिळेल कधी बरं? जेव्हा आपण समर्थ विचारांमध्ये घेऊ, समर्थ भक्ती मार्गामध्ये घेऊ, तेव्हाच मिळेल ना. तसा हा ताबा मिळेल का बरं? कधीच मिळणार नाही. आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एका गावामध्ये एक तरुण राहत होता. म्हणजे तो तरुण होता ना, त्याचा आपल्या जिभेवर, स्वतःच्या जिभेवर अजिबात ताबा नव्हता. एके दिवशी तो तरुण आपल्या गावाहून दुसऱ्या गावी पायी पायी जात होता. तेव्हा त्याला वाटेमध्ये एका वाटमाऱ्यानं अडवलं आणि त्यानं त्या वाटमाऱ्याशी बराच वेळा झुंज दिली. अखेरीस तो खूप दमला. ते पाहून त्या वाटमाऱ्यानं त्याच्यावर अजून जोरदार हल्ला चढवला आणि त्याला बेदम मारहाण केली. त्यामुळं अगदी नाईलाजानं तो व्यक्ती गुपचूप उभा शांत राहिला. तो शांत झालेला पाहून त्या लुटारूनं त्या माणसाचा शर्ट आणि पॅन्टचे सर्व खिसे तपासून पाहिले, परंतु त्याला त्यात काहीही मिळालं नाही. तेव्हा तो अतिशय चिडून त्या माणसाला म्हणाला, अरे, जर तुझ्याकडे औषधाला देखील पैसे नव्हते, तर मग तुला माझ्याशी एवढी मारामारी करायची काही गरज होती का बरं? बघा, अरे 150 आण्या, तू दरिद्री तर आहेसच, पण त्याशिवाय तू मूर्ख देखील आहेस. तो लुटारू त्या इस्माला असं बोलून तेथून जायला निघाला असता. तो व्यक्ती रागाच्या भरामध्ये त्याला म्हणाला, ए महामूर्खा, तू कोणाला दरिद्री म्हणतोस, कोणाला मूर्ख म्हणतोस? अरे, मी जर दरिद्री असतो ना, तर या वेळेला माझ्याकडे रोख 10,000 रुपये असते का? आणि मी जर मूर्ख असतो तर तुझ्यासारख्या दरिद्री वाटमाऱ्याकडून माझे ते पैसे लुटले जाऊ नयेत म्हणून माझे डोके वापरून ते पैसे माझ्या दोन्ही पायातील बुटांच्या तळाशी लपून ठेवले असते का? मी शहाणा आहे म्हणून ही युक्ती करू शकलो ना. त्या इस्माच्या तोंडून ते गुपित ऐकून त्या लुटारूनं त्याला आणखीन बेदम मारलं आणि त्याच्या दोन्ही पायातील बूटसुद्धा काढले आणि त्यात लपवलेले 10,000 रुपये घेऊन तो तिथून निघून गेला. तो वाटमाऱ्या तिथून निघून जातात तो व्यक्ती स्वतःशीच म्हणाला, खरं पाहिलं ना तर तो लुटारू आपले खिसे तपासून त्यात पैसे नाहीत असे बघून आल्या वाटेने जाण्यास निघाला होता, परंतु त्यानं आपल्याला जाता जाता दरिद्री आणि मूर्ख आहे ना अशा शिव्या दिल्या. आता हे मला कळायला पाहिजे होतं की त्यानं तसं म्हटल्यानं आपण थोडेच दरिद्री होणार आहोत.
थोडेच मूर्ख ठरणार होतो का? पण काय करणार, नको तेव्हा आपली जीभ पाघळली, त्यामुळं आपल्यावर हे संकट ओढवलं ना. म्हणजेच काय तर आधी बुद्धी जाते आणि मग भांडवल जाते असं म्हणतात ना, तेच खरं आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे ना. या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये भरपूर संपत्ती असते तेव्हा त्याला शहाणपणसुद्धा कुठून येतं, तेव्हा त्याला गर्व निर्माण होतो, तेव्हा त्याला अहंकार निर्माण होतो. आणि मग एक दिवस असा येतो ना की सर्व लयास जातं, परत भिकारी होऊन जातो. म्हणून आयुष्यामध्ये जे आहे ते टिकवायचं जर असेल ना, तर आपल्याला भक्ती मार्गाशिवाय दुसरा उपाय नाही, भक्ती मार्गाशिवाय दुसरा मार्ग नाही. म्हणूनच समर्थांचे हे विचार आहेत ना, ते जीवनामध्ये आपण अंगीकारायला हवेत. पण आपण अंगीकारतो का बरं? कधीतरी विचार करायला हवा. हा मनुष्य आहे ना, एवढा अंधश्रद्धेमध्ये बुडालेला आहे की आपला दुःखांचा संशय आहे ना, तो आपल्या राहू केतू शनी मंगळ या ग्रहांमध्ये तो जोडतो. पण या ग्रहांमुळे आपलं कधी वाईट होतं का बरं? कधीच होत नाही. हा मनातला संशय आहे ना, हा मनातला मोह आहे, हा मत्सर आहे, हा क्रोध आहे, यामुळे आपलं संपूर्ण नुकसान होतं. पण हे मनुष्याला कळतं का बरं? कधीच कळत नाही. म्हणून कुंडलीमध्ये अजिबात जाऊ नका. तुमचं सततचं आयुष्य आहे ना, ते निरंतर कसं भक्ती मार्गामध्ये लावता येईल, नामस्मरणामध्ये ठेवता येईल, याचा तुम्ही विचार करायला हवा. पण मनुष्य तो कधी विचार करतो का बरं? कधीच विचार करत नाही. तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल ना, तर तुमच्या परिस्थितीचा विचार करून तुम्ही जीवनामध्ये निर्णय घ्यायला हवेत. म्हणजे जगाकडे निर्णय घेणारे नेहमीच दुःखीच राहतात ना. म्हणून जग कसं चाललंय ना, त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुमचा मित्र, तुमचा नातेवाईक किती श्रीमंत आहे, त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. कारण का बरं? कारण तो तेवढे पैसे कमवतो, म्हणूनच त्याच्याकडे धनसंपत्ती आहे. पण आपण तो जे काम करतो ते आपण करतो का बरं? म्हणून त्याच्याशी तुम्ही लागू नका. तुमचा आनंद आहे ना, तुमच्या मनावर अवलंबून आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना की जी गोष्ट खरोखरीची नसून फक्त आभास आहे ना, तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करून काही उपयोग होणार आहे का? नाही ना. म्हणून मूळ गोष्ट काही वेगळी असून तिच्यावर निराळ्याच वस्तूचा आभास जेव्हा होतो, तेव्हा तो दोष बघणाऱ्याच्या नजरेचा असतो. हे सत्य आहे ना. जो निर्मळ नजरेचा संत ज्ञानी असतो तोच जाणत असतो. तरीसुद्धा या विश्वामध्ये दर क्षणाला ज्या असंख्य घडामोडी एका विशिष्ट कार्यामुळं घडतात ना, त्या बिनचूक अशा युगायुगाने चालत असतात. तो मूळ मायेचाच खेळ आहे. नाहीतर मूळचे जे निर्गुण ब्रह्म आहे ना, त्याला या खेळात कशाचंही कसलं देणं घेणं नसतं. नंतर याच मूळ मायेतून पुढे त्रिगुण पंचभूते असे क्रमाक्रमाने सृष्टीचा विस्तार होत गेला. आणि त्याचं विवेचन आहे ना, पूर्ण दासबोधामध्ये आलेलं आहे, मनाच्या श्लोकांमध्ये आलेलं आहे की या मनानं कसं वागावं, या मनानं कसं बोलावं. आणि ही पंचमहाभूतं आहेत ना, यांच्या जागी आपण आपल्या जीवनाची श्रेष्ठत्व कसं निर्माण करू शकतो, हे आपल्याला समर्थांनी शिकवलेलं आहे. दासबोधामध्ये सांगितलेलं आहे, जगामध्ये जगमित्र जिव्हेपासी आहे सूत्र, कोठे तर्ही सत्पात्र शोधून काढावे. म्हणजे काय बरं? म्हणजे जेव्हा एखादं काम आहे ना, ते मनुष्य समूहामध्ये करत असतो, तेव्हा त्यानं कठोर वाणीचा त्याग करता आला पाहिजे. म्हणजे काय बरं? म्हणजे जर आपण एखाद्या 10-15 लोकांच्या मध्ये काम करत असू, तेव्हा आपली वाणी आहे ना, ती प्रेमळ असायला हवी. कारण अशी वाणी आहे ना, दुसऱ्याबरोबर स्वतःचं देखील घात करू शकते. म्हणजे आपण जे पेरतो ना, तेच उगवतं. हाच तर नियम आहे ना सृष्टीचा. आपलं जसं बोलतो तसं प्रत्युत्तर येतं, याचंही भान असावं.
हे सूत्र आहे ना, ते प्रत्येकानं लक्षात जर आलं ना, म्हणजे मग विनाकारण कठोर आणि कठोर शब्द बोलले जाणार नाही. पण मनुष्य हे ऐकतो का बरं? जिथे रागावाचं नसेल ना, तिथे तो आद्र रागवतो. जिथे त्याला किंमत नाही ना, तिथे जाण्याचा तो आद्र प्रयत्न करतो. पण जिथे त्याला प्रेम मिळत असेल ना, तिथे त्याच्या मनाला एकदम सुकून मिळत असेल, तिथे तो जाणं टाळतो. तिथे तो स्वतःला कम्फर्टेबल समजत नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, अशा ठिकाणी जाणं आपण टाळलं पाहिजे जिथे आपल्याला इज्जत दिली जात नाही, जिथे आपला अपमान केला जातो. पण हा मनुष्य मात्र ऐकतो का? जे वाईट आहे ना, त्याचं जीवनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. पण जे चांगलं सार आहे ना, तो कधीच घेत नाही. मग अधोगतीला गेल्याशिवाय राहील का हा बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जणी वाद विवाद सोडून द्यावा, जणी सुख संवाद सुखे करावा, जगी तोचितो शोक संताप आरी, तुटे वाद संवाद तो हितकारी. म्हणजे काय? हे म्हणा, लोकांमध्ये वावरत असताना, समूहामध्ये वावरत असताना हा वादविवाद आहे ना, हा निष्कारण निष्फळ अशी चर्चा करणं तू सोडून द्यायला हवं. लोकांशी आनंद देणारा सुसंवाद आहे ना, तो आनंदाने करत राहायला हवा. म्हणजे जगामध्ये असा सुसंवादच क्रोध शोक दुःखदायक भावनांचा नाश करत असतो. आणि वादविवाद संपवणारा हा सुसंवाद आहे ना, तो सर्वांसाठी हितकारी असतो. पण हा मनुष्य मात्र करतो का संवाद? असं जिथे त्याला वाद घालायचा नसेल तिथे तो शत्रुत्व निर्माण करतो. जिथे त्याला प्रेम मिळत असेल ना, तो प्रेम मिळवून घ्यायचा प्रयत्न करत नाही. मग अधोगती झाल्याशिवाय राहील का बरं? आपल्या या भारतभूमीमध्ये जे संत महात्मे होऊन गेले, त्यांनी ही ग्रंथरचना केली, काव्यरचना केली. आणि आजपर्यंत ज्या अभंग गवळणी वेगवेगळ्या रचना त्यांनी केल्या ना, बघा त्यांनी कलियुग कसं होणार आहे ते सांगून टाकलं. ज्या अगोदर काय होतं ना, त्याचं वर्णनसुद्धा त्याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये किती श्रेष्ठत्व निर्माण होतं बरं. म्हणजे पुढे काय होणार आहे ना, त्याची विस्तृत विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. पण आपण मात्र त्यांचं काहीही ऐकत नाही. अभंग आपण समजून घेत नाही. समर्थांनी सांगितलंच आहे ना, जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले, परी जीव अज्ञान तैसेची ठेले, देहे बुद्धीचे कर्म खोटे टळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. म्हणजे काय? म्हणजे संत महात्म्यांनी या अज्ञानी जीवांसाठी या ज्ञानाचा विचार आहे ना, तो स्पष्टपणे सांगून ठेवलेला आहे. परंतु या जीवाचं अज्ञान आहे ना, ते तसंच राहून गेलं आहे. या देहबुद्धीने ही खोटी कर्म त्यांच्या हातून घडतच राहतात. आणि या अहंकारामुळं आहे ना, सनातन असं आत्मज्ञान त्यांना कळत नाही. म्हणजे काय? म्हणजे सत्याला असत्य मानतो, असत्याला सत्य मानतो. मग या जीवाची संगती या साधू संतांशी घडेल का बरं? भगवंताशी मन रमेल का बरं? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये जर श्रेष्ठत्व निर्माण करायचं असेल, हे मन स्थिर जर करायचं असेल ना, तर भक्ती मार्गाशिवाय दुसरा तुला कोणता पर्याय नाही. कारण भक्ती मार्ग आहे ना, जीवनामध्ये जो किती जरी विचार केला, किती जरी प्रयत्न जर केले ना, तरी तू सुखी राहू शकत नाही. पण भक्ती मार्ग असा एक पर्याय आहे ना, तो तुझ्या जीवनामध्ये तू अंगीकारला. साधू संतांनी जे सांगितलं आहे ना, त्या नियमांचं तू पालन केलं, तर तुझ्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल. तर तुझ्या जीवनामध्ये
तुझं जीवन स्थिर होईल. बघा, आपण कधी कधी पाहतो की बघा गळ्यात किती काही कांच्या सोनं असतं, पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, गळ्यात कितीही सोनं घाला ते अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यामध्ये जर तुम्ही तुळशीची माळ घातली ना, तर सारं जग रामकृष्ण हरी माऊली म्हटल्याशिवाय राहणार नाही. बघा, जेव्हा आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते ना, तेव्हा समोरचा मनुष्य रामकृष्ण हरी म्हणतो, माऊली म्हणतो, म्हणजे आपल्यासमोर वाकल्याशिवाय राहणार नाही. कारण का बरं? कारण भक्ती मार्ग आहे ना, या भक्ती मार्गामध्ये एवढं प्रेम आहे ना, या भक्ती मार्गामध्ये एवढी ऊर्जा आहे. ज्याला भक्ती मार्ग कळाला ना, त्याच्या जीवनाचं सार्थकच झालं. म्हणून प्रत्येकानं बघा शाकाहारी व्हायला हवं. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळा असायला हवी, याची गरजच आहे ना. नाहीतर आपण बघतो या दारूच्या, या मांसाहारीच्या नादी लागून बघा किती भयंकर अपराध होत आहेत, बलात्कारासारखे प्रकार होत आहेत, हिंसाचार होत आहे. मग जर या सगळ्याला हद्दपार केलं तर आपलं जीवन किती अनमोल होईल बरं. आणि या अनमोल जीवन आहे ना, समर्थांनी ही वाट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो या वाटेवर चालेल त्याचं जीवन सोन्याहून पिवळं होईल, आणि जो चालणार नाही ना, तो अधोगतीला प्राप्त होईल. आणि जेव्हा अधोगती होते ना, तेव्हा दुःखाशिवाय आपल्या पदरामध्ये काही पडतं का बरं? काहीच नाही ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, आपलं ओझं असतं ना आणि मन असतं. बघा, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओझं म्हणजे आपल्या डोक्यावर आपण एखादा हंडा घेतो, एखादं डोक्यावर आपण वजन घेतो, आणि दुसरीकडे एक मन असतं. म्हणजे या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. एक ओझं आणि एक मन. अशा ठिकाणी हलकं करावं ना, ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील. पण आपण असं करतो का बरं? आपलं मन ज्या ठिकाणी हलकं करतो ना, तिथे आपली किंमतच नसते. आणि ज्या ठिकाणी ओझं आपण ठेवतो ना, त्या ठिकाणी ते ओझं कोणी कधी कमी करून जातं ना, चोरी करून जातं, आपल्याला कळतसुद्धा नाही. पण ज्याला हे जमलं ना, तो मनाचा श्रीमंत होतो. आणि मनाचा श्रीमंत कोण असतो बरं? मनाचा श्रीमंत तो असतो जो समर्थांनी सांगितलेले नियमांमध्ये चालतो. समर्थांनी सांगितलेल्या परश्री माते समान, परधन भयावं या गोष्टींमध्ये आहे ना, निरंतर उपासनेत असतो. तोच आहे ना हा मनाचा श्रीमंती असतो. पण आपण मात्र पैशाने श्रीमंत असलेला मनुष्य सर्वात चांगला समजतो. पण तो चांगला असतो का बरं? म्हणून मनाने श्रीमंत राहायला हवं. आणि मनाने श्रीमंत कोण राहील बरं? जो दोन वेळची उपासना करेल, नियमांमध्ये राहील, कर्मांना महत्त्व देईल, तोच मनाने श्रीमंत राहील ना. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, आपल्या प्रारब्धात जे लिहिलेलं आहे ना, तेच घडत असतं. आपण सर्व काही बदलू शकतो, परंतु आपलं नशीब आणि आपल्या प्रारब्धात लिहिलेल्या गोष्टी आहेत ना, त्या कधीही बदलू शकत नाही. कारण काही गोष्टी आपल्याला नशिबाने मिळत असतात. एखादी मुलगी जर खूप श्रीमंत घराण्यामध्ये जन्माला आली, तर तिच्या प्रारब्धामध्ये गरिबाची पत्नी म्हणून जीवन जगणं लिहिलेलं असेल, तर ती ज्या घरात जाईल तिथे गरिबीतच तिला जीवन जगावं लागेल. आपली इच्छा नसली ना, तरी जे प्रारब्धात लिहिलेलं आहे ना, ते आपल्याला भोगावंच लागतं. पण अनेक जणांना असं वाटत असतं की आम्ही खूप परमेश्वराची भक्ती करतो, तर आमचा प्रारब्ध बदलू शकेल. तुम्ही कितीही ईश्वराची भक्ती केली ना, तरी देखील तुमचं प्रारब्ध बदलू शकणार नाही. केवळ तुमच्या आयुष्यामध्ये आलेलं दुःख आहे ना, ते कमी होऊ शकतं. म्हणजे देवाच्या कृपेनं साक्षात देवादिकांना देखील आपलं प्रारब्ध बदलता आलं नाही, तर आम्ही कोण आहोत? तुम्ही कोण आहोत? एक सामान्य मनुष्य आहोत ना. म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांना देखील 14 वर्षाचा वनवासात जावं लागलं. म्हणजे देव असून देखील त्यांच्या प्रारब्धामध्ये त्यांना चुकला नाही. तसंच श्रीकृष्ण स्वतः भगवंत असूनसुद्धा
त्यांचा जन्म बंदीखान्यामध्ये झाला. म्हणजे काय बरं? म्हणजे भगवंताला सुद्धा त्यांचं प्रारब्ध बदलता आलं नाही. मग आपल्याला येईल का बरं? पण समर्थांनी आहे ना, जो भक्ती मार्गामध्ये नाहून जाईल त्याची दुःखाची तीव्रता आहे ना, हा साक्षात्कार निर्माण केलेला आहे, हा चमत्कार निर्माण केलेला आहे. म्हणजे काय बरं? भगवंतांना जे जमलं नाही, त्यांचे प्रारब्ध आहेत ना, त्यांचे नशीब बदलता आले नाही. पण हा कलियुगातला मनुष्य आहे ना, बघा, जो समर्थ विचारांमध्ये आला त्याच्या जीवनामध्ये चमत्कारच घडलेला आहे. सर्व काही बदलून टाकलेलं आहे. आम्ही होतो कोण, झालो कोण. म्हणजे आपल्या जीवनामध्ये बघा, आम्हाला अक्कलसुद्धा नव्हती. आम्ही कोण आहोत ना याचंसुद्धा आम्हाला भान नव्हतं. पण आज आपली परिस्थिती काय आहे बरं? म्हणजे हे समर्थ विचार आहेत ना, ते आपले नक्कीच नशीब बदलू शकतात. शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की नशीब बदलता येत नाही, पण ज्याला वाटत असेल ना त्याने भक्ती मार्गामध्ये येऊन बघा, तुमचे नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही. कारण का बरं? कारण ही शक्ती आहे ना, ही ऊर्जा आहे ना, ही साधी आहे का? ज्याला कळाली ना, तो भक्ती मार्गामध्ये नाहून गेला. तो श्रवणाला कधीच दांडी मारत नाही. तो रोज 2 वेळची उपासना करेल. कारण ही अद्भुत शक्ती आहे ना, ज्याला कळाली तो देवाचं स्वरूप होऊन गेला. म्हणून इतरांच्या जीवनामध्ये सुख निर्माण करा, हीच खरी भक्ती आहे. 2 वेळची उपासना करा, नियमामध्ये राहा. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.